सिंधुदुर्ग में महाराष्ट्र के मंत्री नितेश राणे ने कुंकेश्वर मंदिर में पूजा अर्चना की और इस अवसर पर अपने विचार साझा किए। नितेश राणे ने कहा कि इस भूमि पर 10 वर्षों से जनप्रतिनिधि के रूप में सेवा कर रहे हैं और कुंकेश्वर उनके लिए आशा का स्थान है। हर साल देवगढ़ से विधायक के रूप में कुंकेश्वर आने वाले मंत्री नितेश राणे ने इस बार विशेष रूप से कुंकेश्वर मंदिर में पूजा अर्चना की। इस दौरान उन्होंने कहा कि कुंकेश्वर से उन्हें आशीर्वाद प्राप्त हुआ है और इस जिले के गार्डियन मंत्री के रूप में पूजा करना उनके लिए भाग्यशाली है। सालाबाद प्रमाणे या मतदारसंघाचा देवगडचा आमदार म्हणून मी दरवर्षी कुंकेश्वरांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी न चुकता इथे येतो। यावर्षी कुंकेश्वरांनी आशीर्वाद दिल्यामुळेच या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज इथे पूजा करण्याचा मान आमच्या इकडच्या कुंकेश्वरच्या सगळ्या या देवस्थानाच्या प्रमुखांनी आमचे एकनाथ तेलीजी असतील आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांनी मला या निमित्ताने दिलेला आहे। हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे, कारण का ज्या भूमीची सेवा मी गेली 10 वर्षापासून लोकप्रतिनिधी म्हणून करत आलेलो आहे। कुंकेश्वर हे आमच्यासाठी एक वेगळं आशास्थान आहे आणि म्हणून इथे आल्यानंतर आणि आज ही पूजा केल्यानंतर माझ्या जनतेचा आशीर्वाद, माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आणि देव कुंकेश्वराचा आशीर्वाद मला निश्चित पद्धतीने माझ्या पाठी आहे अशी भावना माझी आहे। आणि कुंकेश्वराकडे मागण्यापेक्षा त्याचा आभार आणि त्याचे धन्यवाद देण्यासाठी आज मी आवर्जून त्याच्यासमोर नतमस्तक झालो, कारण का एवढी वर्ष मी माझ्या जनतेची सेवा करत आलेलो आहे। आज कुंकेश्वराच्या आशीर्वादामुळेच मला माझ्या मतदारसंघाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी याच कुंकेश्वर देवाने दिलेली अशी माझी भावना आहे।